इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबण्याचं शालेय शिक्षण विभागानं जाहीर केलं, तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि त्यातला विरोध पाहता काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये आता सांगण्यात येते की सर्व म्हणजे साहित्यिक असतील, काही राजकीय नेते असतील आणि विविध संस्था असतील यांच्याशी सलामसलत करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सर आहेत। तुमचा विरोध आहे, तुमच्यासारख्या 16-17 समविचारी संघटना संस्थांचा विरोध आहे। आता ते म्हणतात की सलामसलत केली जाणार, चर्चा केली जाणार आणि मग निर्णयावर अंतिम जे काही निर्णय असेल ते जाहीर केला जाणार। आता तुमची काय भूमिका आहे? वेदांत, आमची भूमिका 16 एप्रिलचा शासन निर्णय आला तेव्हा जी होती तीच कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही आहे। आमचा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे, पूर्णतः हिंदीच्या सक्तीला विरोध आहेच, पण हिंदीच्या सक्तीपेक्षा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे। 1ली ते 4थी पर्यंत मुलांना 2च भाषा असायला हव्यात, पहिला मुद्दा। आणि त्या 2च भाषा जरी असल्या तरी सुद्धा आता शिक्षण मंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे 1ली ते 4थी पर्यंत इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पण आम्हाला 2 भाषा जर सक्तीच्या हव्या असतील तर त्यात मराठी ही भाषा अनिवार्यपणे तुम्ही कशी बसवणार आहात ही कसरत शासनाने करून दाखवायची आहे। अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये आपले विद्यार्थी मागे पडतील जर राज्यात त्रिभाषा सूत्र पहिलीपासून जर अवलंबणार असतील देशभरात। तमिळनाडू, बंगाल, केरळ या देशातल्या 3 अत्यंत शहाण्या आणि प्रगत राज्यांनी याला विरोध केलेला आहे। या राज्यांमधली मुलं देशातल्या स्पर्धांमध्ये अत्यंत ताकदीनं पुढे येतात। त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांना त्यांच्या मुलांच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची काळजी आहे की नाही? आणि केवळ हिंदी हा एक विषय नसेल, तिसरी भाषा नसेल आणि त्याच्या व्यतिरिक्त आता ह्यांनी काय केलंय की तिसऱ्या भाषेसाठी कला, क्रीडा, सांस्कृतिक काम हे सगळं कमी करून टाकलं। म्हणजे मुलांना तुम्ही जगण्याचं, त्यांची जी काही कलात्मक अभिव्यक्ती आहे ते करण्याचे सगळे मार्ग बंद करता आणि त्यांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या नावाखाली एका कारखान्यामध्ये गुंतवता। ह्या प्रकारचं दुटप्पीपणा सरकारने बंद केला पाहिजे। दादा भुसेंना माझी विनंती आहे की त्याने अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही कल्पना जरा 1-2 मिनिटं सगळ्यांना न चुकता स्पष्ट करून सांगावी। त्यामुळे तुम्ही लोकांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची धमकी देऊ। त्यांचं असं म्हणणं की विद्यार्थी मागे पडतील आपल्या राज्यातले। अहो, विद्यार्थी तुमच्या आत्ताच्या धोरणामुळे मागे पडतील। लोक सांगतायत शिक्षण मंत्र्यांना की सारखं व्याकरण असणाऱ्या, सारखी लिपी असणाऱ्या 2 भाषा जर तुम्ही शिकवल्यात तर मुलांची कुठलीही भाषा नीट होणार नाही। 1ली, 2री, 3री कुठली। आता एक असा पर्याय आहे त्याच्यामध्ये, तुम्ही म्हणताय की पहिलीपासून नाही तर मग 3री पासून तिसरी भाषा, तो एक पर्याय केलंय वेदांत की हा काही टेबलवर बसून बार्गेन करण्याचा मुद्दा नाहीये। हा मुलांच्या मानसिकतेचा, शिक्षणाच्या मानसशास्त्राचा आणि शैक्षणिक शहाणपणाचा भाग आहे। त्याच्यामुळे आता आम्ही 3रीपर्यंत करतो, उद्या आम्ही 1लीपर्यंत करतो, ह्या प्रकारची लबाडी नको आहे आम्हाला। आम्ही काय म्हटलंय, आंदोलन करते जे आता तुम्ही उल्लेख केलात, महाराष्ट्रातल्या 20-25 संघटना नागरी समाजातल्या आणि यांची जी समन्वय समिती आम्ही स्थापन केली, आम्ही सगळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून हेच सांगतोय की 5वीपर्यंत तिसरी भाषा नको, ही आमची निस्संदिग्ध भूमिका आहे। काल जर दादा भुसेंनी असं म्हटले की आम्ही सगळ्यांशी बोलणार आहोत, आम्हाला विश्वास आहे की दादा भुसेंना गेल्या 2 महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोणी विरोध केला ह्या निर्णयाला, त्या सगळ्या अभ्यासक कार्यकर्त्यांची कुणीतरी माहिती देईल, त्यांनी घेतली नसेल तर, आणि ते आमच्याशी चर्चा करतील। तुम्ही जाणार? त्यांनी बोलावलं तर नक्की जाणार, आमचं म्हणणं सांगणार। पण त्यांच्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून समजावून सांगणार। तुम्ही काय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार आहे ते करा, आम्ही आमचं सादरीकरण तुमच्या समोर करू। पण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाही, आम्ही ड्राफ्टच घेऊन सरकारकडे जाऊ। शैक्षणिक दृष्ट्या काय गैर आहे, मानसशास्त्राच्या अंगाने काय गैर आहे आणि हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हच्या दृष्टीने काय धोका आहे हे सांगू सरकार। आंदोलन तुम्ही ठाम आहात? आता जरी सलामसलत करणार ठाम आहोत। 29 तारखेला मुंबईमध्ये आम्ही जाहीर सभा घेत आहोत। 29 तारखेला आम्ही हे जे 16 जुलैचं परिपत्रक आहे, 16 एप्रिलचं परिपत्रक आहे, 17 जूनचं परिपत्रक आहे आणि NCERTची पुस्तकं अनिवार्य करण्याचं रेखावरच्या सहीचं पत्रक आहे, या सगळ्यांची आम्ही लोकांच्या साक्षीने होळी करणार आहोत। आणि त्यानंतर आम्ही आझाद मैदानामध्ये एकतर धरणं आंदोलन आणि लोकांच्या प्रतिसादाचा आम्ही आता त्याची वाट पाहतोय। त्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना आझाद मैदानात आंदोलन करून आम्ही सरकारच्या पुढे आमची बाजू मांडणार आहोत। आमच्या भूमिकेमध्ये तसूभरही बदल नाही।
आम्ही राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. राजकीय पक्ष पण येणार सोबत तुमच्या? नाही, आम्ही त्यांना विनंती करतोय की तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही तुमच्या सोबत येतो. म्हणजे हा काही कुणी पुढाकार घेण्याचा मुद्दा नाही. म्हणजे आम्ही हर्षवर्धन सपकाळांना भेटीची वेळ मागितली आहे, राज ठाकरेंकडे आम्ही भेटीसाठी प्रयत्न करत आहोत, आम्ही सुभाष देसाई आणि इतर सगळ्यांच्या मार्फत आम्ही उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी प्रयत्न करतोय, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांकडे आम्हाला जायचं आहे, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंकडे जायचं आहे, आणि आम्हाला भाजपमधले जे मराठीवादी शहाणे लोक आहेत त्यांच्यापर्यंतही जायचं आहे. या सगळ्यांकडे जाऊन आम्हाला आमचं म्हणणं हे सांगायचं आहे की हा प्रश्न काम करणाऱ्या नागरी समाजातल्या चळवळींचा नाही, हा महाराष्ट्राचा आहे. तुमचं म्हणणं आहे की मागेच घेतला पाहिजे हा निर्णय? हा निर्णय पूर्ण मागे घेतला पाहिजे. हा दडपशाहीने आणि राक्षसी बहुमताच्या पाठिंब्याने घेतलेला आहे. आणि हा निर्णय मुख्यमंत्री, त्यांचे नागपूरचे रेशीमबागेतले पाठीराखे आणि रेखावार आणि रणजित सिंग देवल सारखे राजापेक्षा राजनिष्ठ असलेले IAS यांनी घेतलेला निर्णय आहे. दादा भुसेंचा या प्रक्रियेत बळी जाणार आहे. तर मला तुम्ही सांगा, कालच्या बैठकीमध्ये शिंदे साहेब का होते, दादा का नव्हते? दादा भुसे पण होते. नाही, दादा भुसे नाही, अजितदादा का नव्हते? अजितदादांना हा प्रश्न महत्त्वाचा नाही वाटत का? का दादा भुसे हे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातले पक्षातले आहेत, मग त्यांचं लफडं त्यांनी निस्तरावं? मराठी भाषेचा प्रश्न अजितदादांचा पण आहे, मराठी भाषेचा प्रश्न पवारसाहेबांचा पण आहे. सगळ्यांनी निसंदिग्धपणे 5वीपर्यंत फक्त 2च भाषा असतील हे ठरवण्याची गरज आहे. एवढे तरी किमान उपकार शाळेमध्ये शिकणाऱ्या मराठी मुलांवर आपण केले पाहिजेत. त्यामुळे हे होते डॉक्टर दीपक पवार. त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही आंदोलन करणार आहोत. सुरुवातीला जाहीर सभा आणि त्यानंतर मग अधिवेशन सुरू झाल्यानंतर आझाद मैदानात हे आंदोलन केलं जाईल. त्यांची हीच मागणी आहे की 5वीपर्यंत कुठल्याही प्रकारे त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला जाऊ नये, कुठलाही पर्याय त्याला दिला जाऊ नये. राज्य सरकारकडनं सुद्धा, शालेय शिक्षण विभागाकडनं सुद्धा सादरीकरण साहित्यिक विविध संस्थांना केलं जाणार आहे. तसंच ड्राफ्ट या संस्थांकडनं सुद्धा शालेय शिक्षण विभागाला सादर केलं जाणार आहे आणि या मागणीवर ते ठाम असणार आहेत. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.